हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 41. अंकुशो मार्ग हा. अंकुश हाच मार्ग आहे. या सूत्रात ऋषी सांगत आहेत की मागील सूत्रामधून जे काही सांगितले त्यासाठी उपाय म्हणून अंकुश ठेवणे हा आहे. त्यासाठी उपाय म्हणजे अंकुश ठेवणे हा आहे. हा अंकुश आपला आपणच स्वतःवर, आपला आपणच आपल्या मनावर ठेवायचा आहे. कोठेही भावना विवश होऊन गुंतायचे नाही. कोठेही मोह मायेत अडकायचे नाही. मी, माझा, माझे, माझी, आपण, आपला, आपले, आपली अशा प्रकारचा नारा द्यायचा नाही. अहंकार निर्माण होऊ द्यायचा नाही. हे जे काही होते आहे आणि असणार आहे ते फक्त त्या परमात्म्याचे आहे. जन्म घेताना आपण काहीही घेऊन आलेलो नव्हतो. आपण त्या परमचैतन्याचे केवळ एक स्पंदन आहोत. त्यावर हा देहही येथूनच पंचमहातत्वांमधून परिधान केला आहे. या विश्वाचे आपण यात्रेकरू आहोत. येथे आपण पाहुणे आहोत. आपला मुक्काम कैवल्य धाम आहे. काही कालावधीनंतर येथून निघून जायचे आहे. येथून जाताना या देहासह सर्व काही येथेच ठेवून एक स्पंदन म्हणून तेथून निघून जायचे आहे. येथे येण्याचा आपला हेतू समजून घ्यायचा आहे. आपण सर्वाला साक्षी असायला हवे. या विश्वातील ही सृष्टी अनेकविध लीला करत आहे. एखादे नाटक, सिनेमा पाहिल्यासारखे त्याचे त्रयस्थ मनाने अवलोकन करायचे आहे. एखादे पुस्तक अलिप्तपणे वाचून त्याचा आस्वाद घ्यावा तसे जीवनाचे वाचन करायचे आहे. त्यात सहभागी व्हायचे नाही. ही अशी आपली मूळ भूमिका आपण स्वतःला आणि विशेष करून आपल्या मनाला ज्ञानयोगे जाणून घ्यायला भाग करायचे आहे. जेथे यापासून दूर होण्याची वेळ येईल तेथे कर्मयोगाने त्याला बंधन घालायचे आहे. यासाठी सदा सर्वदा भक्तियोगे परमात्म्याच्या नाम महात्म्यात, नामजपात, नामस्मरणात रत राहायचे आहे. आपला आपल्यावर अंकुश ठेवायचा आहे. यासाठी सत्संग हा उत्तम उपाय आहे. नेहमी संतांच्या संगती असावे. जीवनाच्या धावपळीत थोडा वेळ मुद्दाम होऊन सत्संगाला द्यावा. तेथेच कैवल्य आनंद आहे. मंत्र क्रमांक 42. शून्यम न संकेतः. शून्य संकेत नाही. आपले भौतिक जीवन द्वंद्वावर चालते. आपल्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया होत असते. सौख्य आले की त्यापाठोपाठ दुःख हजर होते. शांतता आली की त्यापाठोपाठ अशांतता येते. पुण्य केले की पापबुद्धी होते. मानवाच्या आयुष्यातील हे एक विलक्षण गोष्ट आहे. तो कुठेही स्थिर राहू शकत नाही. उचापती करणे हा त्याचा स्थायी स्वभावच झालेला आहे. जो उणे आहे तो मेहनत घेतो आणि अधिक होतो. मग त्याला अधिक होण्याची चटक लागते. थांबावे कोठे ते समजत नाही. समजले तरी मोह मायेमुळे आचरणात येत नाही. तो इतका अधिक होतो की त्याला स्वतःलाच ते डोईजड होते. जो अधिक आहे तो एकतर नको इतका अधिक होतो किंवा उणे होतो. नको इतका अधिक झाला की त्याच्या हातून प्रमाद होतात आणि तो उणे होतो. मानवाच्या जीवनाला अधिक किंवा उणे असे दोन्हीही घातक आहेत. वास्तविक पाहता कुणी अधिक नसावा आणि कुणी उणेही नसावा. आपल्याजवळ आपल्याला पाहिजे तितके असावे. ते अधिकही नसावे आणि उणेही नसावे. अधिक आणि उणे यांचा परस्पर छेद जाऊन शून्यात स्थित व्हावे. तेथे सौख्य किंवा दुःख नसते. तेथे केवळ आनंद असतो. तेथेच परमात्मा योगेश्वर असतो. यास्तव येथे ऋषी म्हणत आहेत की शून्य संकेत नाही. शून्य हे परमात्मा प्राप्तीचे केवळ लक्षण नसून तो केवळ मार्ग नसून तेथेच परमात्मा आहे. तेच अंतिम लक्ष आहे. तेथेच मुक्ती आहे. तोच साक्षात्कार आहे. त्या शून्यातच पूर्णत्व आहे. शून्यातच आपण निर्वाण स्थितीत असतो. द्वंद्वाच्या पार झालेले असतो. सर्वस्वाच्या पलीकडे अतीत पोहोचलेले असतो. हरिओम.